सांगितलं होतं तेव्हा जर नीट चौकशी केली असती तर आज हा दिवसच आला नसता. धैर्य, मी नीट चौकशी केली होती आणि त्याने मला सांगितलेलं की तो भाऊंचा स्टुडंट आहे आणि म्हणून मी. मग एवढं ओरडून सांगायची काय गरज आहे? हळू आवाजात सांगितलं तरी समजतं मला. चांगलंच कळतंय मला कधी काय करायचं असतं ते. त्या सावीला या प्रकरणात कसं गुंडाळायचं हेही मला चांगलं माहिती आहे. पण ही केस जर तुम्हाला तुमच्या बाजूने वळवायची असेल ना मॅडम, तर सावीच्या सगळ्यात मोठ्या ताकदीला तिच्यापासून दूर ठेवायला लागेल. तिचा नवरा धैर्य मुजुमदार, तो जर तिच्या सपोर्टला उतरला तर मग आपला निभाव लागणं कठीण आहे. त्या सावीचा आवाज सुद्धा त्याच्या कानापर्यंत जाता कामा नये. नाही पोचणार, त्याचा बंदोबस्त मी केलेला आहे. तुम्ही काळजी सोडाव. ही केस संपेपर्यंत धैर्य मुजुमदार एकही दिवस तुम्हाला कोर्टात दिसणार नाही, अगदी काहीही झालं तरी. धैर्य, अहो हळूच बोलतेय मी. सावी मॅडम, धैर्य सर, ही केस संपेपर्यंत आपल्याला खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. आपलं आजचं हे वागणं आपल्याला खूप महागात पडू शकतं. काय आरडाओरडा चाललाय हा? तुम्हाला काय वाटतं एवढी छोटी गोष्ट समजत नाही का मला? मूर्ख वाटलो का मी तुम्हाला? धैर्य, काय होतं तुम्हाला? मी सांगितलं होतं तुम्हाला, तुम्ही कशाला आलात खाली? तुम्हाला आरामाची गरज आहे, कशाला तुम्ही या सगळ्या गोष्टीचा स्ट्रेस घेताय? चला बरं. नाही, इट्स ओके. हे सगळं सोड. तू या केसवर फोकस कर. ते जास्त महत्वाचं आहे. मला आरामाची गरज आहे. मी जाऊन झोपतो. सावी मॅडम, मला पाहिजे तितकी माहिती मिळाली आहे. आता अंगदचं खोटं कोर्टात उघडं पाडण्याची जबाबदारी माझी. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही धैर्य सरांची काळजी घ्या. बाकीचं मी बघतो. थँक्यू. बघूच नका तुम्ही. त्या सावीला मुजुमदारांच्या आयुष्यातून संपून टाकेन मी. ऍडव्होकेट डोई फोडे म्हणतात मला. एकही केस हारलेलो नाहीये मी अजून. तुम्ही काळजीच सोडा हो. सावी नाईक
या कोल्हापूरकरांनी तुला डोक्यावर घेतलं होतं ना, आता तेच कोल्हापूरकर तुझी चपलेने कशी पूजा करतात ते कळेल तुला. आणि तेही कोल्हापुरी चपलेने. धैर्य. आज दिवसभरात किती काय काय झालं, पण तुम्ही माझ्या सोबत होता. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्यासाठी ती गोष्ट लई आदराची आहे बघा. आता लवकरात लवकर बरे व्हा बघू. तुम्ही माझ्या सोबत असाल ना धैर्य, तर किती पण मोठं संकट येऊ दे मी असं हरवल त्याला. फक्त तुम्ही माझ्या सोबत राहा प्लीज. राहाल ना माझ्या सोबत. पीरतीचा नाद खुळा हिनकीचा जाळ खुळा गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा पुकार ते साथ पुन्हा वनवाय हो रात लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून ह्यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग कायम. मरेपर्यंत तुझी साथ देईन मी सावी. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, खूप जास्त. आपली जुळलेली गाठ अशी कशी सुटेल बरं.
तुम्ही कबूल केलं नसलं तरी मला माहिती माझं जितकं तुमच्यावरती प्रेम आहे त्यापेक्षा जास्त प्रेम तुमचं माझ्यावरती. अंगतनं केस केल्यापासून तुम्ही माझ्यासाठी जे काय करताय ना त्याच्यावरून मला कळलंय तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे. खरंच मी खूप लकी आहे धैर्य की माझ्या आयुष्यात तुम्ही आलाय. फक्त आता आपल्यामध्ये जे काही गैरसमज आहेत प्रॉब्लेम आहेत ना सगळं संपून जाऊ दे आणि सगळं चांगलं होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं माझ्यावरती प्रेम आहे हे तुम्ही मान्य करा. बस एवढीच इच्छा आहे. असंच कायम माझ्या सोबत राहा धैर्य. आय लव्ह यू. देवी मी काही चुकीचं केलं नाही. देवी मी काही चुकीचं केलं नाही ना. मी काय मुद्दाम केलंय. मी कधीच कुणाबद्दल वाईट विचार केला नाही. तुला पण माहितीये भाऊंच्या उपचारांसाठी पैसे पाहिजे होते आणि म्हणून मी ते काम घेतलं होतं आणि माझ्या त्याच मजबुरीचा गैरफायदा घेतला गेलाय. मुद्दाम मला या सगळ्यात अडकवलं गेलंय. देवी या सगळ्यांच्या विरोधात लढण्याची ताकद दे मला. धैर्य माझ्या संग आणि त्यांना कायम असंच माझ्या संग ठेव. कर अगदी देवाला पाहिजे तितका नमस्कार कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव सावी, यावेळी ना देव सुद्धा तुझ्या मदतीला येणार नाहीये का? कारण आता तू पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहेस. जेलमध्ये 2 वेळचं जेवण मिळू दे अशी प्रार्थना कर. खर तर ते सुद्धा तुला मिळायला नको अशीच सोय करून ठेवणार आहे मी. जिवंतपणी तुला नरक यातना दिसणार आहेत. धैर्य, ही सावी आपल्या आयुष्यातून जावी असं वाटत असेल ना, तर मला हे करावंच लागेल रे.
तसा तर तू माझ्या बाजूने आहेस मला माहिती, पण तुझ्यातली माणुसकी ती तुला सावीच्या बाजूने उभं करेल. आणि म्हणून मला तू कोर्टात येऊन नाही चालणार. बाळा, तुला इथेच झोपून राहावं लागणार आहे. माफ कर मला. सावी, ऑल द बेस्ट. हा आणि तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही नीट होईल. थँक्यू बहिणी, तुम्ही दोघींना लई मोठा सपोर्ट आहे माझा. सावे, रेडी आहेस ना? निघायचंय आपल्याला. एकच मिनिट. धैर्य पण माझ्यासोबत कोर्टात येणार होते, अजून कसे आले नाही? मी जरा बघून आले. सावी मुजुमदार, आज तुम्हाला कोर्टात हजर करायचंय. हा, मी येतच होते. मला फक्त धैर्यांना भेटायचंय, कारण ते पण माझ्यासोबत कोर्टात येणार आहे. प्लीज, मी फक्त त्यांना भेटून आले. आम्हाला थांबवताय तुम्ही? इथं काय फिरायला घेऊन चाललो नाही तुम्हाला. हे बघा, तुम्ही जामिनावर आहात म्हणून बाहेर आहात. आणि ठरल्या तारखेला तुम्हाला कोर्टात हजर करणं ही माझी जबाबदारी आहे. कोर्टाचा आदेश आहे तसा, जशा आहात तशा चला. दामिनी मॅडम, प्लीज जरा तुम्ही सांगा ना इन्स्पेक्टर साहेबांना. हे बघ सांग, मला वाटतं तू त्यांच्या बरोबर गेलेलं बरं. धैर्य तयार आहे की नाही काहीच माहित नाही. मी त्याला घेऊन येते ना नंतर. हा, काय तुम्हाला वेळेत जावं लागेल. आणि तसंही पोलिसांपुढे मी नाही बोलू शकत काही. हो मॅडम, चला. उशीर केला तर मुद्दाम उशीर केलात असं कोर्टात नमूद करू आम्ही. आणि याचे परिणाम काय होतील हे वेगळं सांगायची गरज नाही. मॅडम, मला दही देणार का आता? काम आहेत ना, जा. हिरा, धैर्यवरती झोपलाय आणि मी कोर्टात निघाले. काहीही झालं तरी धैर्य कोर्टापर्यंत नाही आला पाहिजे, याची काळजी तू घ्यायचीस. आत्या, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी आहे ना. तुम्ही बिंदास जा बरं. त्या सावीला फाशीची शिक्षा होतानाचा आनंद घ्या.